नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. 15 फेब्रुवारी वार रविवार या दिवशी आलेली आहे महाशिवरात्र. तर महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर आपल्याला काही वस्तू आवर्जून अर्पण करायच्या आहेत. काही वस्तूंचा अभिषेक करायचा आहे, जेणेकरून त्या दिवसाचं आपल्याला संपूर्ण फळ मिळेल. महादेव जे आहेत ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देतील. यासोबतच काही गोष्टी आपल्याला चुकूनसुद्धा शिवलिंगावर अर्पण करायच्या नाही आहेत. तर तुम्हाला माहिती पण असणं आवश्यक आहे, कारण कुठलंही आपण व्रत करतो, उपवास करतो, तर ते संपूर्ण नियमांनी झालं पाहिजे. कारण एवढं कष्ट करून एवढ्या सगळ्या गोष्टी आपण पाळून ते व्रत करणार आणि त्यामध्ये जर आपल्याकडून काही चूक झाली तर त्या व्रताचं काही आपल्याला फळ मिळत नाही. तर त्याचा अर्थ शून्य. म्हणून चुकूनसुद्धा काही वस्तू अर्पण करायच्या नाहीत. त्या कुठल्या आहेत त्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. महादेव हे भोलेनाथ आहेत, त्यामुळे महादेवांची अगदी भोळ्या भाबड्या मनाने आपण सेवा केली ना तर ते आपल्यावर प्रसन्न होत असतात. आणि यात फक्त आपल्याला काही नियमांचं पालन करायचं आहे, काही चुका करायच्या नाहीत. 15 फेब्रुवारी रविवारी महाशिवरात्र आहे. तर या दिवशी अगदी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती करते की महादेवाची या दिवशी निदान तुम्ही महादेवाच्या शिवलिंगावर थंड पाण्याचा अभिषेक करायचा आहे. सकाळी करा किंवा संध्याकाळी करा. अगदी तुम्ही रात्री 12 वाजेपर्यंत 11:30 वाजेपर्यंत केलं तरी पण चालेल. पण महादेवाच्या शिवलिंगावरती कमीत कमी थंड पाण्याचा अभिषेक करायचा आहे. यानंतर रुद्राभिषेक, तुमच्याकडे रुद्र यंत्र असेल किंवा शिवलिंग असेल त्यावर तुम्हाला रुद्राभिषेक करायचाच आहे. रुद्रयंत्रावर तुम्ही किंवा शिवलिंगावर तुम्ही रुद्राचा अभिषेक केला नसेल तर नक्की करा. तो कसा करायचा याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. सेवा पण सांगितली आहे. तर या दिवशी शिवलीलामृताचं तुम्हाला 11वा अध्याय वाचायचा आहे. जवळपास बरेचसे लोक पूर्ण वाचतात. वेळ नसेल तर तुम्ही कमीत कमी 11वा अध्याय वाचावा. शिवस्तुती वाचायची आहे, शिवपंचाक्षरी स्तोत्र वाचायचं आहे, महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे आणि कालभैरवाष्टक तुम्हाला वाचायचं आहे. तर या गोष्टी या दिवशी आपल्याला छोटी मोठी सेवा आपल्याकडून झालीच पाहिजे. आणि बघा, शिवलिंगावर तुम्हाला अभिषेक करायचाच आहे. घरच्या घरी तुम्ही करू शकता, कारण या दिवशी मंदिरामध्ये खूप गर्दी असणार आहे. त्यामुळे तुम्हाला घरी या गोष्टी जमल्या तर तुम्ही छान असं ताट घ्या, त्यामध्ये शिवलिंग ठेवा, अभिषेक पात्र तुम्ही त्यामध्ये पाणी टाकून अभिषेक करा आणि 108 वेळेस ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. आणि मी ज्या सेवा सांगितलेल्या आहेत त्या सेवा करत तुम्ही जर अभिषेक केला तरीही चालेल. तुम्हाला सगळ्या जमतील किंवा म्हणत तुम्ही अभिषेक केला तरीसुद्धा चालेल. तर बघा, जमतील त्या वस्तूंचा तुम्हाला अभिषेक करायचा आहे. पाणी तर सगळ्यांकडे असतं, त्यामुळे पाण्याचा अभिषेक आपल्याला करायचाच आहे. दुसरी गोष्ट, शिवलिंगाला तुम्हाला भस्म अर्पण करायचं आहे. भस्म महादेवांना अतिशय प्रिय आहे. महादेवांचा वास हा स्मशानामध्ये असतो आणि जे स्मशानातली जी राख असते त्याच्याने शिवलिंग जो आहे तो धुतला जातो. मंदिरामध्ये शिवलिंग साफ केला जातो, ते भस्म त्याच्यावर टाकला जातो. म्हणून महादेवांना भस्म अतिशय प्रिय आहे. महादेवांच्या शिवलिंगाला या दिवशी आपल्याला भस्म अर्पण करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला पिवळे चंदन जे आहे तर ते सुद्धा तुम्हाला या दिवशी अर्पण करायचं आहे. चुकून पण शिवलिंगाला तुम्हाला तुळशीपत्र अर्पण करायचं नाही. त्यानंतर हळदी कुंकू अर्पण करायचं नाही. ह्या गोष्टी तुम्ही नक्की लक्षात ठेवा. तर या 3 गोष्टी, यासोबतच तुम्हाला चाफ्याचं जे फूल आहे ते पण या दिवशी महादेवाच्या शिवलिंगावर आपल्याला अर्पण करायचं नाही. यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे रुईचं जे फूल आहे ते या दिवशी अर्पण करायचं नाही. एकतरी रुईचं फूल या दिवशी तुम्हाला शिवलिंगावर अर्पण करायचं, चाफ्याचं जे फूल आहे ते या दिवशी अर्पण करायचं नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रुईचं जे फूल आहे ते या दिवशी अर्पण करायचं आहे. एकतरी रुईचं फूल या दिवशी तुम्हाला शिवलिंगावर अर्पण करायचं आहे. 1000 पटीने पुण्य आपल्याला मिळत असतं जर तुम्ही शिवलिंगावर महाशिवरात्रीच्या दिवशी रुईचं फूल अर्पण केलं. यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे गाईचं कच्चं दूध, न तापवलेलं थंड दूध तुम्हाला शिवलिंगावर अर्पण करायचं आहे. धोत्र्याचं फळ, धोत्र्याचं फूल, तुम्हाला जे मिळेल, दोन्ही मिळालं तुम्ही अर्पण करा, नाही मिळालं काही भेटलं त्याच्यातून तुम्हाला अर्पण करायचं आहे. जे मिळेल तुम्ही ते अर्पण करा. अर्पण केल्यामुळं तुमच्या जीवनातले जे काही संकट आहे, समस्या आहे, अडचणी आहेत त्या दूर होण्यासाठी खूप मदत होत असते. यानंतर शमीचं जे पान आहे ते तुम्ही या शिवलिंगावरती अर्पण करू शकतात. शमीचं पान, पांढरे इतर जे फुलं आहेत, पांढरे फुलं तुम्ही अर्पण करू शकतात. तर या काही गोष्टी आहेत. चंदन अर्पण करायचं आहे, कच्चं दूध अर्पण करायचं आहे, मध अर्पण करायचं आहे. यानंतर ऊसाचा रस जो आहे तो सुद्धा या दिवशी शिवलिंगावरती तुम्ही अर्पण करू शकतात. काळे तीळ अर्पण करू शकता. ज्यांना पितृदोष आहे त्यांनी काळे तीळ अर्पण करायचे आहेत.
तर या काही गोष्टी आहेत या दिवशी आपल्याला शिवलिंगावर अर्पण करायच्याच आहेत. अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत. या शिवलिंगावर अर्पण केल्यामुळे महादेवांचा भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत असतो. तर या दिवसाचं संपूर्ण फळ मिळतं. तुम्ही भले उपवास नाही केला तरी काही हरकत नाही, परंतु तुम्हाला शिवलिंगाला या वस्तू अर्पण करायच्याच आहेत. जवळपास मंदिर असेल तिथे किंवा घरी तुम्ही शिवलिंग आहे तिथे सुद्धा अर्पण करू शकता. तर बघा, हे महादेवाच्या शिवलिंगावरती कुठल्या गोष्टी अर्पण करायच्या ही अत्यंत महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमार्फत दिलेली आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. नवीन असाल चॅनलला तर लगेच सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.